हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर व्हिडिओ. तर आज आपण जाणार आहोत साकोरे आणि वडगाव काशिंबेला. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण मंचर शहरातील बरेच ठिकाणे पाहिले आहेत. तर आता आपण वळूयात ग्रामीण भागाकडे. तर आता आपण जाणार आहोत साकोरेकडे. साकोरेकडे जाताना आपल्याला एक पूल सुद्धा लागणार आहेत. तर तिथले स्पॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर हे आहे पूल, जिथे तुम्ही नदी पाहू शकता. खूप स्वच्छ असं पाणी आहे इथे. गावाकडचे ठिकाण असल्यामुळे तुम्हाला इथे खूप सारे झाडं, फुले व प्राणी, पक्षी पाहायला भेटतीलच. तर मग तुम्हाला कुठे राहायला आवडतं, गावात का शहरात? कमेंट मध्ये नक्की सांगा. गावाकडचे ठिकाण म्हणल्यावरती शेती आलीच आणि शेतीमध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान अशी पिकं सुद्धा वाढलेली आहेत. प्रत्येक घराबाहेर तुम्हाला झाडे झुडपे दिसणार आहेत आणि नारळाची झाडे सुद्धा तुम्हाला दिसत असतील. सगळ्यांच्या घरापुढे खूप सारे झाडं आहेत. जास्त करून जास्वंदीची झाडं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. भगवा झेंडा बघितल्यावर लक्षात येणारच छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. तर आम्ही आलो होतो आमच्या दूधवाल्यांच्या घरी, जे साकोरेमध्ये राहतात. हे त्यांची मांजर आहे आणि त्यांचं पिल्लू. तर त्यांच्या घराबाहेर होते लाजाळूचं झाड. तुम्हाला सांगायचं आहे लाजाळूच्या झाडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. त्यांच्या घराच्या मागे एक नारळाचं झाड आहे, त्याची शूटिंग मी केलेली आहे. खूप छान अशी ढग सुद्धा दिसत होते. हा आमच्या दूधवाल्या बाबांचा नातू आहे, जो मांजरी सोबत खेळत होता. तर मी त्याची सुद्धा शूटिंग केलेली आहे. तर हे त्यांचं शेत आहे, जिथे त्यांनी गोठ्यामध्ये गाया बांधून ठेवलेल्या होत्या. आता गाव म्हणले की शांतता आलीच. ह्या गावामध्ये खूप शांतता होती आणि कावळे पण खूप होते ह्या गावामध्ये.
तर त्यांचं शेत आम्ही पाहिलेले होते आणि आम्हाला घरी निघायचे होते। थोड्या वेळ गप्पा मारून व चहा पिऊन आम्ही घरी निघालो। तर आम्ही निघालो होतो आता वडगाव काशिंबीच्या मंदिराकडे। पुलावरून जाताना आम्हाला माकडांचे ग्रुप दिसले। खूप सारे माकड होते तिथे आणि ही जी फिमेल माकड होती तिचे पिल्लाला घेऊन वर चालली होती। सूर्य मावळत आला होता तर आम्ही सूर्यास्ताचे काही व्हिडिओ सुद्धा काढले आहेत। खूप छान असं वातावरण झालं होतं जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता। उशीर झाला होता सो आम्ही मंदिराच्या आत नाही जाऊ शकलो। आम्ही खालूनच दर्शन घेतले। तर हा होता आपला आजचा व्लॉग। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।